नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता मलिका सुष्मिताला म्हणते की चल, तुझ्या ताईला फुगडी खेळण्याचा त्रास होतोय, मग आता असं काहीतरी आपल्याला करायचं आहे, तू जा लवकर तिला फुगडी खेळण्यासाठी आग्रह कर आणि जबरदस्तीने तिच्याबरोबर फुगडी खेळ। तेव्हा सुष्मिता लगेच खुश होते आणि सगळेजण आता राधाकृष्ण गोपालकृष्ण राधाकृष्ण गोपालकृष्ण भजन म्हणत आहे आणि फुगड्यांचा मस्त आता हा नाद रंगलेला आहे। आणि तेवढ्या सुष्मिता धावतच येते आणि आता स्वानंदीला म्हणते की ताई अगं चल ना, आपण फुगडी खेळूयात। स्वानंदी नाही म्हणत असते, पण तरी सुद्धा मात्र आता ही सुष्मिता काही ऐकायला तयार नसते। शेवटी जबरदस्तीने तिच्याबरोबर फुगडी खेळायला घेते आणि दोघी आता फुगडी खेळत असताना सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात। मल्लिका आणि अंशुमन यांना असं वाटतं की केव्हा एकदाची स्वानंदी चक्कर येऊन खाली पडेल, त्यांना कधी त्यांच्या मनासारखं होईल असं वाटत असतं। स्वानंदीला मात्र खूप त्रास व्हायला सुरुवात होतो आणि तेवढ्यात आजीचं लक्ष जातं। आजी स्वानंदीकडे बघतच असते आणि शेवटी मात्र स्वानंदीला खूपच चक्कर येत असते। मल्लिका अंशुमन यांना असं वाटतं की आता स्वानंदी खाली पडेल म्हणून त्यांना फारच आनंद होत असतो, परंतु विठुरायाचा चमत्कार, स्वानंदीला चक्कर येते आणि ती खाली पडणार तोच लगेच आता ती फिरत फिरत अगदी गोल गोल विंगत मात्र ती आता ही समरच्या अंगावर जाते। समर डायरेक्ट तिला आता म्हणजे झेलतो, तर तेव्हा आता आजीला इतकं छान वाटतं। आजी लगेच आता खुश होत बघून हसते, परंतु मल्लिका आणि अंशुमन सुष्मिता यांचे चेहरे मात्र बघण्यासारखे होतात। स्वानंदी डायरेक्ट समोरच्या मिठीतून पडते, सगळेजण आता टाळ्या वाजवतात आणि आश्चर्याने पाहतच असतात। खाली पडतं तर कोण? सुष्मिता पडते। शेवटी आता दुसऱ्यासाठी खड्डा खांदायला गेलेले आता ह्या सुष्मिताला शेवटी पापाची शिक्षा समोरच भेटते आणि ती स्वतः खाली पडते आणि स्वानंदीला मात्र समर अगदी आपल्या मिठीत झेलतो। त्यानंतर स्वानंदी मात्र आता डोळे उघडतच असते, पण तिची चक्कर अजून काही गेलेली नसते। समर विचारतो की स्वानंदी मॅडम तुम्ही ठीक तर आहात ना? स्वानंदी म्हणते की हो मी ठीक आहे। समर विचारतो की काय झालं आणि सुष्मिता खाली पडली म्हणून मल्लिका तिच्याकडे पाहते आणि न बघितल्यासारखं करते। तेव्हा मात्र आता स्वानंदी हसत हसत म्हणत असते की अहो गोल फिरल्यामुळे मला थोडीशी चक्कर आली आणि असं चक्कर आल्यासारखं झाले। तेव्हा समर विचारतो की अरे बापरे, तुम्ही अगोदर का बोलले नसेल, मला का सांगितलं नाही बरं स्वानंदी मॅडम? तेव्हा स्वानंदी म्हणते की हो मी ठीक आहे, यस यस नक्की नक्की। आणि तेवढ्यात आता सुष्मिता पाहते पाहते तिला आता हे सगळं काही बघून जळफाट होत असतो आणि म्हणते की मोठ्याने लागलं असतं ना माझ्या पायाला। आणि आता सुष्मिता पुन्हा जोरात ओरडते, कोणीतरी माझ्या पायाकडे तरी बघा असं म्हणते। तर आजी म्हणते की अगं सुष्मिता तुला इतकं काही झालेलं नाही आणि चल उठ बरं। अंशुमनला आवाज देते की अंशू उठव बरं हिला, चल लवकर। मात्र आता अंशुमन तिच्या हाताला धरून उठवतो। आजी आता पांडुरंगाच्या पाया पडायला येते। तेव्हा सुष्मिता परत आता मल्लिकाच्या जवळ येते आणि म्हणते की बघा आता ठीक आहे, ताई पडली असते परंतु वाचली। मल्लिका म्हणते की ठीक आहे, आपण दुसरी काहीतरी मजा करूयात आणि डोंट वरी करू असं म्हणते। त्यानंतर मात्र आता मल्लिका अंशुमनला घेऊन जरा बाजूला येते, कारण तेथे आता फराळाचे जे पॉकेट आहे तर ते पॅक करत असतात, त्यामध्ये फराळ वगैरे भरून। तर अंशुमन मल्लिकाला विचारतो अगं मॉम तू इकडे का घेऊन आलीस? त्यावरती मल्लिकाचं लक्ष जातं आणि तेवढ्या तिच्या डोक्यामध्ये आणखीन काहीतरी प्लॅन येतो। ती लगेच म्हणते की अरे अरे फराळाची जबाबदारी आहे ती तर स्वानंदीने घेतलेली आहे। तर म्हणून अंशुमनच्या कानामध्ये आता ती पुढचा प्लॅन सांगते, कारण फराळाचे बॉक्स भरलेले न जाता सगळ्यांच्या समोर मोकळे बॉक्स यायला हवेत, याची आता प्लॅन आपल्याला करायचा आहे। त्यानंतर मात्र आता मल्लिका आणि अंशुमन तेथे म्हणजे उभेच राहतात। तेवढ्यात एक दुसरा माणूस ऐकतो आणि त्या दुसऱ्या व्यक्तींना म्हणतो की तुम्ही जा, माझ्यावर राजवाडे साहेबांनी ही जबाबदारी सोपवलेली आहे, मी बघतो एकटा, तुम्ही जा बरं। आणि ते दोन्ही माणसाला तिथून काढून देत। त्यानंतर आता ते दोघं तिथून बाहेर गेल्यानंतर आता मल्लिका आणि अंशुमन लगेच त्या व्यक्तीजवळ येतात आणि म्हणतात की तो एक काम करायचं, हे भरलेले बॉक्स आहे ना ते बाजूला काढून ठेवायचे आणि येथे मोकळे बॉक्स ठेवायचे। तेव्हा तो म्हणतो की अरे आता भरलेले बॉक्स काय करू? मल्लिका लगे आणि अंशुमन म्हणतात की आम्हाला काय करायचं, जेथे ठेवता येईल तेथे ठेव, परंतु मोकळे बॉक्स आम्हाला इथे हवे आहेत। आणि तो लगेच आता तयार होतो। त्यानंतर मल्लिका आता आपल्या मनात खुश होऊन म्हणते की एक प्लॅन फसला, पण आता दुसरा प्लॅन नाही फसणार म्हणून तिला आनंद वाटत असतो। किती काही झालं तरी मी त्या स्वानंदीला सुखाने नाही जगून देणार असे म्हणत असते। त्यानंतर आता बाहेर सगळेजण भजनाचा आनंद घेत आहे, भजन वगैरे फुगड्या वगैरे सगळं काही सुरू असतं आणि सगळेजण आता पावलं खेळत आहे। समर आणि स्वानंदी सुद्धा आता पावलं खेळत आहेत। समर तर खूपच
खूपच छान मात्र आता यामध्ये मग्न झालेला असतो आणि खूप छान पावलं तो खेळत आहे. त्यानंतर फुगडे सुद्धा आता तो खेळत आहे. सगळेजण अगदी स्वानंदी आणि समर अगदी आनंदाने हे सर्व खेळत आहे. त्यांना इतका आनंद मात्र आजच्या हे भजनामध्ये भेटत असतो. दोघांना इतकं छान वाटतं. मलिका अंशुमन आता लांबूनच हे सर्व मजा पाहत असतात आणि सुष्मिता फक्त आता टाळ्या वाजून हे सर्व बघत असते. त्यानंतर आता विठोबाचं छान असं भजन वगैरे होऊन आता सगळेजण मात्र आता एका आवाजात विठुरायाचं नामस्मरण करतात आणि विठुरायाची आता भक्ती त्यांची पूर्ण होते. पूजा पाठ वगैरे सगळं काही पावलं वगैरे खेळून होतात आणि आता मात्र सगळेजण एका आवाजात आता पांडुरंगांचं नामस्मरण करतात आणि त्यानंतर आता बाबा म्हणतात की ठीक आहे चला आता विठोबा तर झाला पण आता पोटोबा बाकी आहे. तेव्हा आता बाबा म्हणतात की स्वानंदी अगं सगळ्यांना फराळ देतेस ना. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो बाबा लगेच देते आणि स्वानंदी मात्र आता सगळ्यांना फराळ वाटप करायला घेते. सगळेजण मात्र मस्त पंक्तीने बसलेले आहेत. तेव्हा आता समोर स्वानंदी आनंद हे सगळेजण आता फराळाची वाटप करत आहेत. सगळे आजी आणि आजोबांना फराळ दिलं जातं या अनाथ आश्रमामध्ये. तेव्हा आता समोर विचारतो की चला सगळ्यांना फराळ भेटलेला आहे त्यामुळे चला लवकरात लवकर आता सगळ्यांनी फराळाचा आनंद घ्या म्हणून सगळेजण आता खुश होत मात्र आता फराळावर ताव मारायला घेतात. पण जेव्हा आता बॉक्स उघडले जातात तर फराळाचे बॉक्स आहे तर ते रिकामेच असतात. सगळेजण आता प्रत्येक जण आपापले बॉक्स उघडतात. तेव्हा मात्र आता सगळेजण बघतात तर ते फराळ आता सगळे मोकळेच असतात. तर आता बॉक्स मोकळे बघितल्यानंतर आता आजोबा म्हणतात की स्वानंदी अगं या बॉक्समध्ये तर फराळ नाही. हे आता बघून आणि ऐकून स्वानंदी समर आजी यांना तर धक्काच बसतो. परंतु आता अंशुमन आणि मलिका ही दोघेही हसत असतात. तेव्हा स्वानंदी गडबडून जाते आणि म्हणते की सॉरी चुकून आता एखादा बॉक्स मोकळा आला असेल बहुतेक. तेव्हा मात्र आता ह्या आजी म्हणतात की स्वानंदी अगं एखादा बॉक्स चुकून मोकळा येऊ शकतो पण सगळेच बॉक्स कसे चुकून येऊ शकतात. तेव्हा समर आणि स्वानंदी एकमेकांकडे बघत असतात की हे झालं कसं. आणि तेवढ्यात आता मलिका लगेच पुढे येते आणि म्हणते की स्वानंदी बाळा बॉक्स पाठवण्या अगोदर तू चेक केले नव्हतेस का आणि बाळा तू असं कसं केलंस ग. इतकी जबाबदारी घेतली होती मग नीट पाडायला नको का. आणि आता हे मोकळे बॉक्स आणि बिचारे आजी आजोबा आणि स्वतः आता माफी मागते माफ करा बर का. बघ ना स्वानंदी अगं सगळ्यांनी उपवास धरलेले आहेत आणि परत हात जोडून म्हणते की सॉरी. अंशुमन सुद्धा आता हात जोडण्याचं नाटक करतो आणि परत म्हणते की पांडुरंगा कोणाला तरी औषध सुद्धा घ्यायचे असेल. आता मात्र हे रिकामे पोटी औषध कसे घेतील बरं. तेवढ्याच समोर म्हणतो की काकू एक मिनिट थांब बरं तू काही गडबड करू नको मी बघतो. तेव्हा आता काकू म्हणते की अरे समर अरे मी तर आजी आजोबांच्या काळजीने बोलते. अरे फराळ तर नाही आणि बघ ना ते कसे बघतात. तेव्हा आता स्वानंदीला फार टेन्शन येते. ती आता रडतच म्हणते की राजवाडे अहो मी असं का करेल. तर सगळं पॅक करून घेऊन आले होते आणि हे सगळं काय झालं कसं झालं मला नाही माहिती. तेव्हा आता समर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम तुम्ही प्लीज पॅनिक होऊ नका मी आहे मी बघतो सगळं काही फराळाचं. स्वानंदीचा जीव मात्र आता पूर्णपणे टेन्शन मध्ये आलेला असतो. ती रडत असते. समर तिला म्हणतो की हे बघा तुम्ही काही काळजी करू नका मी आहे ना म्हणून समर आता तिला शांत करत असतो. हे बघा स्वानंदी मॅडम मी प्लॅन बी केला होता. आता हे ऐकल्यानंतर आजीला फारच आनंद होतो. परंतु अंशुमन आणि मलिका यांचा चेहरा तर आता पूर्णपणे पडलेला असतो. तेव्हा समर आता स्वानंदीला सांगतो की हे बघा मला असं मनात आलं होतं जर समजा माणसं जास्त आली फराळ कमी पडला पावसामध्ये फराळ वेळेत नाही पोहोचला तर अशा अनंत अडचणी येऊ शकतात. कायम नेहमी मी प्लॅन बी आहे तो रेडी ठेवतो आणि मी फराळ घेऊन आलो प्रत्येकासाठी त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला फराळ द्यायचा ना मग प्रत्येकाला फराळ मिळणार. मी अगोदर शांत व्हा मी आहे ना तुमच्या सोबत. तेव्हा तर स्वानंदीला फारच आनंद होतो. आजीला सुद्धा समर लगेच एक फोन फिरवतो आणि तुम्ही रेडी आहात ना आतमध्ये घेऊन या असं म्हणतो. आता समरची जी काही माणसं आहेत ते टेम्पोत आलेले असतात आपलं फराळ वगैरे घेऊन आणि आता मात्र समर त्यांच्याकडे बघून खुशच हसतो. सुष्मिताला सुद्धा फार आनंद होतो. परंतु आता मलिका आणि अंशुमन यांचे चेहरे मात्र बघण्यासारखे होतात. प्रत्येकाला आता फराळाची वाटप सुरू होते. समर आता खुशच म्हणतो की बघा प्रत्येकासाठी फराळ आलेला आहे. तेव्हा स्वानंदीला फारच आनंद होतो. तेव्हा आता सगळ्यांना फराळ दिले जातं. समर विचारतो की सगळ्यांना मिळालं ना त्यामुळे सगळ्यांनी निश्चितपणे आता फराळ खायला सुरुवात करा. सगळेजण आता देवाचं नाव घेतात आणि लगेच फराळाची पंगत बसते. तर समर आता खूप खुश होऊन हसतो. स्वानंदी विचारते की तुम्ही हे सगळं मॅनेज कधी केलं होतं राजवाडी. सोनंदीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात. तर समर म्हणतो की हे बघा अगोदर मात्र सगळ्यांना खाऊन त्यानंतर मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन असे म्हणतो. तर आता सगळेजण फराळ खात असतात. स्वानंदी आणि समरला फार छान वाटतं. परंतु मलिका आणि अंशुमनचा चेहरा पुन्हा पडतो. तेव्हा मात्र आता स्वानंदी राजवाड्यांना म्हणते की राजवाडे खरंच मलाच कळत नाही की तुमचे आभार कसे मानू. इतक्या आयत्या वेळी तुम्ही हे सगळं काही सावरून घेतलं. तेव्हा मात्र आता लगेच समर म्हणतो की अहो आयत्या वेळी काही नाही आणि खरं तर मला माहितीच नव्हतं की स्वानंदी मॅडम तुम्ही फराळ घेऊन येणार होत्यात म्हणून. आणि तेवढ्यात आजोबा म्हणतात की वा वा वा
समरराव, अहो आजपर्यंत कधीच असं फराळ मी खाल्लं नव्हतं. इतकं सुंदर फराळ झालेलं आहे, हे अगदी छान आहे बरं का. म्हणून सगळेजण समरचं कौतुक करत असतात. स्वानंदीला छान फार हसायला येतं. तेव्हा समर आता हात जोडून पांडुरंगाची कृपा असं म्हणतो आणि सगळ्यांची खूप छान असतो. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की राजवाडे, अहो या सगळ्यामध्ये मला राहून राहून हे असंच वाटतं की खरंच फराळ घेतलं होतं, पॅक करून आणलं होतं. फराळ कुठे गेलं असेल आणि डबे म्हणजे बॉक्स रिकामे कसे आहेत. तेव्हा राजवाडे म्हणतो समर, कारण मला खरंच माहिती नाही. आयुष्मान आणि मलिका लगेच एकमेकांना खुणावतात. तेव्हा आता मलिका घाईने आता देवप्पा समोर येते, पांडुरंगाला हात जोडते. तर स्वानंदी म्हणत असते की मला अजून सुद्धा हेच कळत नाही की मी आणलेला फराळ गेला तरी कुठे. आता मलिका म्हणते की अगं स्वानंदी, पावसा पाण्याचे दिवस आहेत आणि त्यांना रेडी होण्यासाठी अगं वेळ लागला असेल, कदाचित मात्र रेडी झालं नसेल. समरने मात्र प्लॅन बी रेडी ठेवला होता की नाही, म्हणून मलिका आता बरोबर समोर नाटक करून बोलत असते. पण स्वानंदीला कळालेलं असतं. स्वानंदी रागानेच बघत असते. परत आता स्वानंदीला म्हणते की बरं झालं, तू तर टेन्शन घेऊच नको. अगं तू केलंस काही किंवा समरने केलं काय, एकूण मात्र एकच आहे, आजी आजोबांना वेळेमध्ये फराळ मिळाला हे महत्वाचं नाही का. आणि चला बाळांनो फराळ करून घेऊयात असं म्हणतो. समर मात्र मलिकाला म्हणतो की तू पुढे हो, आलो आम्ही. आता मलिका म्हणते की हो पण नक्की या. आणि स्वानंदी, बर का बाळा, अगं फराळाला नाही म्हणायचं नसतं. आणि आई चला म्हणून आता ते निघून जातात. समर सुद्धा आतमध्ये जातो. तर स्वानंदी विचार करते की काकू असं का म्हटले असतील, त्यांनी तर काहीतरी केलं नसेल ना फराळाला. हे अगदी शक्य आहे, काकूनेच काहीतरी केलं असेल, पण आता सध्या माझ्याकडे त्यांच्या विरोधात पुरावा नाही, म्हणून त्यामुळे तोंड उघडण्यात सुद्धा काही अर्थ नाहीच. ठीक आहे, एकदा फक्त मला पुरावा मिळून द्या, मग काकूंचा सगळा खोटेपणा मी उघडकीस आणणार आहे. आणि आता ती असं ठरवते. त्यानंतर आता इकडे आदिराचं काहीतरी सुरू असतं किचन मध्ये. ती काहीतरी पदार्थ बनवत असते. ती मोबाईल मध्ये बघून हे सर्व करत आहे. तर मंदा धावतच येते, अगं गॅस कमी कर असं म्हणून. अगं केवढा भडका झाला असता, सगळं घर उद्ध्वस्त झालं असतं आणि कमी करायचं होता ना. आदिरा म्हणते की अहो आई, तुम्ही असं काय करतात, गॅस बारीकच आहे. आई तुम्ही किती मोठ्याने ओरडल्या हो, मला तर आता हार्ट अटॅकच आला असं वाटतं. आणि मंदा आता बघत असते की नक्कीचे काय प्रयोग चालू आहे. आदिरा विचारते की तुम्हाला काही हवं आहे का. आदिरा म्हणते की रोला फार आवडतं, मी बनवत आहे. तर मंदाची बडबड सुरू होते, अगं देशी पदार्थ बनवायचा, मस्त पोळी भाजी वगैरे, कशाला हे काय किती पसारा करून ठेवलेला आहे. त्यावरती आदिरा म्हणते की तुम्ही अजूनपर्यंत ट्राय केलेलं नाही ना, मग अगोदर नाव कशाला ठेवता. मंदा म्हणते की ट्राय करायला मिळणार आहे का मला, हा सगळा काही पसारा बघता मला नाही वाटत की आज मला काही ट्राय करायला मिळेल, म्हणून काही हरकत नाही, करा, पहिलाच पदार्थ आहे ना तुझा ट्राय करण्याचा, ऑल द बेस्ट असे बोलून मात्र आता ती रूम मध्ये निघून जाते. तेव्हा आदिरा थँक्यू असं म्हणते. आणि तेवढ्यात रोहन घरी येतो. रोहन आता आदिरा काय करत आहे ते बघतो. रोहन लगेच खुश होतो. तो म्हणतो की मी काय बघतो, चक्क तू किचन मध्ये आहे, सूर्य मात्र पश्चिमहून उगवलेला आहे असं म्हणतो. तो खूप खुश होतो. तेवढ्यात आता आदिरा म्हणते की अरे तुझ्या आवडता मी पदार्थ बनवत आहे, रिझोटो बनवते. आता रोहन विचारतो की काय तू रिझोटो बनवतेस, ते पण माझ्यासाठी. आणि तुला तर माहिती आहे ना, मला इटालियन रेस्टॉरंट मधला हा रिझोटो फार आवडतो, नाहीतर उगाच तू काहीतरी बनवशील आणि माझं पोट अपसेट होईल. तेव्हा आता आदिरा म्हणते की का अपसेट होईल मी बनवलं म्हणून. त्यावरती आता रोहन म्हणतो की कारण तुला किचन मध्ये येण्याची मात्र आता म्हणजे तुला आवड नाही, तू पहिल्यांदाच आलेली आहे आणि आता हा रिझोटो बनवण्यासाठी मात्र स्किल लागतं, ते पण शेफ लेवलचं. आणि तू तर आज तर आपणच आलेला आहात, आपण आहात का तशा शेफ, त्यामुळे तू हे करण्याचं सोडून दे, मी बाहेरून ऑर्डर करतो. आणि म्हणतो की चल कुठे अवेलेबल आहे आपण चेक करूयात. आदिरा थोडीशी नाराज होते. ती रोहनकडे बघत असते आणि सिरियसली असं विचारते. परत म्हणतो की अगं तू तर खरंच एक्साइटेडमेंट आहे आणि इतक्या आनंदात तू मात्र इतक्या महागड्या वस्तू आता ह्या ऑनलाईन केलेल्या आहे. आणि जर हा रिझोटो फसला तर हे सगळं वेस्ट जाणार आहे, तर त्यापेक्षा आदिरा तू ह्या फंदात पडूच नको असं म्हणतो. तेव्हा आदिराला आणखीनच वाईट वाटतं. आदिरा म्हणते की मी इतकी सुद्धा वाईट नाही, म्हणजे इतकी वाईट कुक नाही रोहन, तो जे काही बोलतो त्याबद्दल. रोहन म्हणतो की अच्छा मग चल मी तुला एक चॅलेंज देतो आणि हे बघ हे रिझोटो वगैरे जाऊन दे, तू मात्र आता छान जेवण जरी बनवून दाखवलं ना तर तुझं आवडतं मात्र ते छान आईस्क्रीम आहे मी ऑर्डर करतो. आदिरा एकदम शांत होते. तर रोहन म्हणतो की झालं, शेवटी तू घाबरलीस आणि तुला तर माहितीच आहे की तुझ्याकडून हे सर्व नाही होणार म्हणून. अगं मग जाऊन दे, कशाला विचार करतेस. तेव्हा आदिरा म्हणते की रो जरा जास्त होतं, स्टॉप इट. रोहन तिचा गाल धरतो आणि म्हणतो की माझी बेबी चिडली. परत म्हणतो की तुला जर जेवण बनवता येत नसेल तर त्यात काही प्रॉब्लेम नाही म्हणून. आणि तुला मात्र एक इंटरेस्टिंग असा फॅक्ट माहिती आहे का, आपल्या घरामध्ये म्हणजे सगळीकडे बायका सगळ्या सुगरण आहेत, परंतु फक्त माझी बेबी सोडून.
असं आता जेव्हा तो म्हणतो तर फ्रीजमध्ये बॉटल ठेवायला जातो. अधीराला फारच राग येतो. अधीरा रागाने आपल्या हातातील चमचा फेकून देते. त्यानंतर इकडे स्वानंदी विचारत असते. सगळेजण फराळ करत असतात. तेवढ्या समर तिच्या मागून येतो. तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारतो की काय, कुठे हरवलात? तेव्हा आता स्वानंदी काही नाही असं म्हणते. तर समर म्हणतो की हे बघा, सगळं छान घडलेलं आहे, तुम्ही अजिबात विचार करू नका. आपण नंतर बघूयात की काय झालेलं आहे ते, नंतर विचार करू. तुम्ही एक घास खाऊन घ्या, खा बरं. म्हणून तो आपल्या हाताने भरवायला जातो. स्वानंदी विचारते की तुम्ही खाल्लं का? समर आणि स्वानंदी दोघंही एकमेकांना प्रेमाने भरवतात. दोघंही एकमेकांकडे बघून हसतात. तर मित्रांनो, शेवटी खूप खुश आहेत ते दोघं. तर हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.